तर झालं असं की भावाच्या मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळतो, त्यांचं विल्याला जायचं प्लॅन चालू होतं. आता गावाला विल्याला वगैरे जायची अजून तरी काय प्रथा नाही, पण मुंबईला तुफान चालतं. आता भाऊ चालला होता, मला विचारलं, म्हणलं चला बघू ना की विषय तरी काय असतो. रात्री सगळं नियोजन झालं, सकाळी उठलो, आवरला आणि पास्ता बनवाय घेतला. पास्ता रेडी झाला की दोघा भावांनी मस्त नाश्ता करून घेतला. मग निघायसाठी रेडी झालो. रूमच्या खाली गेलो तर बाकी सगळी पण आली होती. आता फक्त ज्या गाडीने जाणार होतो ती गाडी यायची राहिली होती. थोड्याच वेळात गाडी पण आली. मग सगळ्यांनी पटापट सामान ठेवून घेतलं. निघताना अचानक लक्ष गेलं तर गाडीचा लेफ्ट साईडचा आरसाच पडला होता कुठेतरी. म्हटलं अजून काही विघ्न यायला नको म्हणून काकाने नारळ फोडून प्रवासाचा श्री गणेश केला. जाताना एका ठिकाणी थांबून आरसा बसून घेतला आणि तिथून डायरेक्ट पेट्रोल पंपावर पोहोचलो. लाईन तर लांब लचक लागली होती. म्हटलं तोपर्यंत बेळ खाऊन घेऊ. वेळ खास तोवर तर नंबर आला. मग गाडी पुल करून पुन्हा प्रवास चालू केला. मैंने उसके शहर को छोड़ा, उसके गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल. मैंने दिल से उसे निकाला, जो मरना ना था वो डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल. अशी गाणी म्हणत म्हणत निम्मा रस्ता कधी संपला कळालंच नाही. भूक पण लागली होती. मग एका ठिकाणी थांबून सगळ्यांनी बिर्याणीवर ताव मारला आणि पुन्हा प्रवास चालू केला. थोड्याच वेळात आम्ही पालघर मध्ये एंट्री केली आणि खरंच सांगतो काय भारी आहे पालघर. मला तर सेम टू सेम आमच्या गावासारखा फील येत होता. अशी ही सगळी सुंदरता डोळ्यात साठवत आम्ही थोड्याच वेळात विल्याला पोहोचलो. मग पटापट सगळ्यांनी सामान उतरून घेतलं. पण मी इकडे विला एक्सप्लोर करण्यात बिझी होतो. आता फर्स्ट टाइम आलो होतो त्याच्यामुळे थोडी जास्तच एक्साइटमेंट होती. इकडे बाकी सगळी तोपर्यंत रेडी झाली होती. मग मी पण लगेच रेडी झालो आणि गेलो स्विमिंग पूल मध्ये. थोडा वेळ मस्त व्हॉलीबॉलचा डाव रंगला आणि मग पोटाला भूक लागायला लागली. मग मस्त चिकन 65 केलं होतं आणि सोबत बरंच काही खायला प्यायला पण होतं. मग सगळी निवांत बसून गप्पा मारत होती. गप्पांवरून मग गाण्याची मैफिल जमली आणि शेवटी डान्स चालू झाला. बघता बघता रात्रीचे 3 कधी वाजले कळालंच नाही. सकाळी डायरेक्ट 10:30 जाग आली. मग नाश्ता केला आणि पुन्हा स्विमिंग पूल मध्ये उतरलो. मग सगळ्यांसोबत मस्त 3-4 रील पण बनवल्या. मग जेवण करून परतीचा प्रवास चालू केला. तर असा होता माझा विलाचा पहिलाच अनुभव. तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.